सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। पुण्याहून अक्कलकोट येथे दर्शनासाठी निघालेल्या एका सुखी कुटुंबातील 1.5 वर्षाच्या चिमुकल्यासह 2 बहिणींचा जागीच मृत्यू झाला। कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत। एका अपघाताने 3 निरपराध जीव काळाच्या पडद्याआड गेले। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। 18 मे 2026 रोजी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास कोंडी येथे चूल हॉटेलसमोर भीषण अपघात झाला। पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील रवी खंडागळे कुटुंबीय अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले होते। कार आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला। या अपघातात सिंधू रवी खंडागळे वय 42 आणि त्यांची बहिणी नंदा भाऊराव हाताळकर वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला। सोबत त्यांचा 1.5 वर्षाचा लाडका नातू रुद्राक्षही या अपघातात बळी पडला। रुद्राक्षच्या आई वडिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे वय 32 आणि त्यांची पत्नी साक्षी मोरे यांचा समावेश आहे। उमेश यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर साक्षी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। अपघात इतका भीषण होता की डॉक्टरांनी प्रयत्न करूनही रुद्राक्षला वाचवता आले नाही। एका क्षणात दोन्ही आजी आणि लहान बाळ 3 जीव कायमचे हरवले। जे कुटुंब कालपर्यंत आनंदाने दर्शनासाठी निघाले होते त्यांच्यावर आज दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळलेला आहे। मयत दोन्ही बहिणी एकमेकींच्या सुखदुःखात सदैव सोबत होत्या। आज त्या दोघी एकत्रच परमधामाला गेल्या। लहान रुद्राक्षीच्या मृत्यूने तर सर्वांनाच हृदय पिळवटून गेले आहे। परिसरातील नागरिक या घटनेने हादरले आहेत। सर्वत्र शोककळा पसरली असून जखमी कुटुंबियांना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मनापासून प्रार्थना केली जात आहे। या अपघाताची अधिक तपासणी स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे। Now and press the bell icon. Never miss a